मित्रांनो नमस्कार. आता सध्या आज दिनांक आहे 27 डिसेंबर 2025. आता सध्या आंब्याच्या बागेची ही अशी कंडिशन आहे. कल्टर ॲप्लिकेशनपासून सर्व जी काही ट्रीटमेंट आहे ती सगळी आपल्या सई ॲग्रो सर्व्हिसेसकडून आपण यांना प्रोव्हाइड केली आहे. इवन ही रोपं पण आपल्या नर्सरीतलीच रोपं आहेत. जवळजवळ 5,500 झाडाचा हा प्लॉट आहे. आणि जर आता तुम्ही जर फ्लॉवरिंग बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं सध्या तर फ्लॉवरिंग तुम्हाला बघायला मिळेल. आता चिकट सापळे जे आपण तुडतुड्यासाठी लावतो, आता हे गेल्या वर्षीचे सापळे आपले होते, हे आता कुजून पूर्ण खराब झालेत, पण अजून चिकटपणा त्याचा तसाच आहे. हे मागच्या सीझनला आपण लावलेले सापळे आहेत. त्यानंतर ह्या सीझनला परत सापळे लावण्याचं काम सध्या चालू आहे. तर मोहर आल्यानंतर त्याचं व्यवस्थापन जे आहे, मग त्याचं भुरी असेल, तुडतुडे असतील, थ्रिप्स असेल, किंवा मोहर फुलल्यानंतर जी बऱ्याच वेळा करपा किंवा कूज, सध्या थंडी आहे, यावर्षी खूप थंडी जास्त असल्यामुळे बऱ्यापैकी मोहर सगळीकडे आलेला आहे. थोडा उशीर आला आहे, पण बऱ्यापैकी सगळे मोहर आला आहे. पण जो मोहर थोड्याशा काही ज्या खडकाळ बागा असतील किंवा जास्त ताण बसलेल्या बागा असतील, त्या जमिनीत जर मोहर लवकर आला असेल आणि ते सध्या असे फुलले असतील, आता अजून हा मोहर फुललेला नाही आहे, पण या ज्या कळ्याचं फुलात रूपांतर झालं की सकाळी दव जास्त आहे, थंडी जास्त आहे, त्यामुळं कुजव्याचं असेल, भुरीचं असेल, ते खूप जास्त परिणाम त्या मोहरावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मग तुम्ही भुरीसाठी तुमचं सल्फर असेल, हेक्झाकोनाझोल म्हणजे कॉन्टाप असेल, किंवा ताकद असेल, किंवा ट्रायशॉट असेल, किंवा सिस्टेन असेल, अशा प्रकारची तुम्हाला बुरशीनाशक वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रमाणात तुम्ही जर वापरली तर चांगल्या पद्धतीने तुम्ही भुरीवर कंट्रोल करू शकता. तसेच तुडतुड्यासाठी ट्रायसेक्ट असेल, ट्रायशॉट असेल, किंवा टॉमहॉक प्लस असेल, किंवा तुम्ही सुरुवातीला कराटे हमला पण वापरू शकता. असे जर कीटकनाशक तुम्ही जर वापरले तर तुम्हाला तुडतुड्यावर पण चांगल्या पद्धतीनं नियंत्रण ठेवता येतं. तर तुम्हाला जर कोणाला आंब्या बागेची